शेती संकटामुळे सर्वात जास्त आत्महत्या ज्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये होतात त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी आणण्यासाठी किसान सभेच्या वतीनं 100 किलोमीटरचा पायी लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे। लॉंग मार्चचा आज चौथा दिवस आहे। 100 किलोमीटर चालत लोक प्रचंड उन्हामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचताय। पिंपळखुंटी नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणावरून लोक चालत निघालेले आहेत आणि आज यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर ते धडकत आहेत। 4 दिवस हा लॉंग मार्च चालू आहे, मात्र प्रशासनाचं कुणीही याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि कोणीही जिल्हाधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी या लोकांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेण्यासाठी आलेला नाहीये। आज किसान सभेचे राज्याचे अध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख आणि मी आम्ही दोघेही या लॉंग मार्च मध्ये सहभागी होण्यासाठी आलेलो आहे। आमच्या किसान सभेचे प्रमुख नेते कुमार मोहरमपुरी आणि इतर सर्व साथीदार, त्याचबरोबर शंकर शिडाम आहेत, कॉम्रेड किशोर आहे, हे सगळे आम्ही आलेलो आहे। सरकारला आम्ही इशारा देतोय की 100 किलोमीटर चालून सुद्धा जर शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकायला प्रशासनाकडे वेळ नसेल तर हा 100 किलोमीटर चालून आलेला लॉंग मार्च आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात घुसवल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा किसान सभेच्या वतीने आम्ही देतोय।